आपण या ठिकाणी वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी पर्यटन महोत्सव सुरुवात झाले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले. आपण या ठिकाणी पाहतो की जगातील सगळ्यात बुटकी म्हैस म्हणजे राधा या ठिकाणी आली. खास या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरते. राधा ही जी आहे जी जात आहे मुर्राह जात आहे. उंची आहे ती 3 फूट आणि लांबी 6 फूट आहे. वर्ष आहे ते 2 वर्ष 9 महिन्याचे आहे आणि वजन जर पाहिलं 314 किलो असं वजन आहे. ही सगळ्यात जगातली सगळ्यात लहान अशी बुटकी म्हैस म्हणून ओळखते. ते राधा म्हणून नाव आहे आणि ही खास आकर्षण ठरले. म्हणजे आपण राधाची हवा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण ह्या राधेचे मालक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर नमस्कार, काय सांगाल एकंदरीत काय या राधेच्या विषयी? नमस्कार, माझे नाव अनिकेत त्रिंबक वराटे, राहणार मनवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तरी राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातल्या मोरा जातीच्या म्हशीचं झालेलं आहे. तरी जे सांगायचं झालं वैशिष्ट्य, तरी हे साधारणतः 3 फूट उंची आहे, 6 फूटपर्यंत लांबी आहे आणि तिचे वय सांगायचं झालं तर 2 वर्ष 9 महिन्याचे म्हणजे 2.25 वर्षाचे आसपास तिचे वजन आहे. एकंदरीत पाहिलं तर कधीपासून तुमच्याकडे राधा आहे? कधीपासून ही राधा तुमच्याकडे आहे म्हणजे कधीपासून म्हणजे काय राधाची उंची कशी लहान काय निघतं? कसं असतंय सर, आता सुरुवातीला ते आमच्या घरी जाणं म्हणजे पहिल्यापासून आम्हाला एका वर्षानं समजलं की तिची उंची वाढली नाही. तेव्हापासून ती राधाचं आम्ही जास्त लक्ष देऊन तिला सर तयार केलं. आता तिचं नाव राधा ठेवण्यामागचं नेमकं कारण काय? राधा नाव म्हणजे आमच्या वडिलांनी ठेवलेलं नाव, त्यांना आवड महत्वाचं लागतं ते तर आपण सोबत ठेवतो. त्याचबरोबर इथं आपण आपल्याला बऱ्यापैकी वाडे वगैरे भेटतात घरून, मग तिथं जे मटेरियल रिक्वायर्ड आहे ते आपण संगत घेऊन असतो. जगातली सर्वात बुटकी म्हैस म्हणून कसं झालं सर, आता ह्या उंचीमध्ये पाहायला झालं तर 3 फुटामध्ये तर आपण सोशल मीडिया सर्च केलं, गुगल, इंस्टा वगैरे कुठल्या पण सोशल मीडिया सर्च केलं तर आपल्याला ह्या उंचीमध्ये कुठंच पाहायला भेटत नाही. आणि सर आम्ही तिथं लिमकासाठी रजिस्ट्रेशन करणार आहे सर. आता त्यानंतर गिनीज बुकसाठी पण ट्राय करणार आहे सर त्यासाठी, त्यानंतर पुरुषला. आणि तुम्हाला जर सर कुठेच बघणार आहे उंची जेवढी कमी उंचीचे पाहायला कुठे भेटणार आहे. मग कमी उंचीची पहिली राधा जेव्हा तुमच्या घरी जन्माला आली तेव्हा काय वाटलं तुम्हाला? जर सांगायचं झालं त्या दिवशी तर नॉर्मल जेवढे म्हैस आपली जन्मते जेवढं वाचवते तेवढीच उंची होती. आम्हाला असं काय नॉर्मल काय वाटलंच नाही. एका वर्षानंतर समजलं की तिची आता उंची काय वाढत नाही. तेव्हापासून मग ते आम्ही जरा जास्त लक्ष देतो. अजून काय विशेष आहे राधामध्ये? सर विषय म्हणजे सर ही नॉर्मल म्हशीप्रमाणे असते. तिला आम्ही आता खुराकासाठी खुराक म्हणजे जास्त काळजी घेतो. त्यामुळे तिला आम्ही शेंगदाणा पिंड असेल, मक्काचा भुस्सा, त्याचबरोबर तिला आम्ही अंडी सकाळी 2 संध्याकाळी 2 पाचतो अंडी तिला. त्यामध्ये त्याचबरोबर घरी विषय काळजी म्हणजे सेपरेट गोटा बांधला सर आम्ही आता. सिक्युरिटी सिस्टम कॅमेराचं नियोजन केलं आम्ही, कारण युनिक गोष्ट असल्यामुळे जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे सर. हिला पाण्यासाठी कुठून लोक येतात काय? आता सर पाहण्यासाठी तर मला आता जेव्हापासून आपली सोलापूर परिसरात पहिल्यांदा व्हायरल झाली म्हैस तेव्हापासून तर मला राज्यातून भरपूर देशातून फोन यायला लागले. पंजाब, हरियाणा असून दे, MP, UP असून दे, बिहार, हैदराबाद कुठलाच भाग राहिला नाही तिथं मला फोन आला आहे आजाराशी. आणि पाहायला म्हणजे सर आमच्या भागातलं सगळ्यांना टोटल सारखं असते मध्ये आलाय सोलापूरच्या कोकण काय सांगा? सर आता काय झालं ह्या भागात सगळ्या माणसांना नवीनच वाटतं एवढ्या उंचीचं. आता लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायचं म्हटलं तर ही तुमच्याकडे कशी झाली असं त्यांच्यापासून आहे म्हणणं आहे. आणि एवढ्या उंचीचं आम्ही पहिल्यांदाच पाहतो. हे सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहण्याला भेटतात. आपण ते पाहिलं या ठिकाणी मालकाने सांगितलं की खरंच ज्यावेळी मग राधा जन्म आली तेव्हा तो खूप मोठा आनंद झाला होता. पण त्याने वर्षांतर त्यांना समजलं की या ठिकाणी राधाची उंची काय वाढणार नाही. राधाची उंची पाहिजे 3 फूट जवळ आहे आणि 6 फूट लांबीची ही राधा जी आहे आणि तिच्या पाहायला गर्दी होती आणि ही खास आकर्षण ठरले या प्रदर्शनचं. आपण जर पाहिलं या कृषी पर्यटनामध्ये अन्य प्राणीसुद्धा आहेत पण त्यापेक्षा राधा ही सगळ्यात जास्त आकर्षण होते. राधाचीच हवा दिसून येते. कॅमेरामॅन सायशेख सनी, साहशिक, लोकशाही, रत्नागिरीची बोल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.